शेवटच्या दिवशी तिसऱ्या टप्प्याचा प्रचार आज थंडावलाय आणि प्रचाराच्या शेवटच्या दिवशी इचलकरंजीत काहीसा तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं। प्रचार रॅलीच्या वेळेला शिवतीर्थ चौकात स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आले। दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद झाला। यावेळेला पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केली, मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यातच धक्काबुक्की सुरू झाली। सध्या या परिसरात काहीसं तणावाचं वातावरण आहे। आपण ही दृश्य पाहतो आहोत इचलकरंजीतली। इचलकरंजीमध्ये स्वाभिमानीचे कार्यकर्ते एक रॅली काढत होते, प्रचाराकरताही रॅली काढण्यात होती। राजू शेट्टी यांच्या आणि त्याच वेळेला उभाठाचे कार्यकर्ते त्यांच्या समोर आले। यानंतर दोघांमध्ये काही काळ घोषणायुद्ध झालं, पण नंतर शेतकरी संघटनेचे म्हणजे राजू शेट्टी यांचे समर्थक कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आणि पोलिसांसोबत या कार्यकर्त्यांची झटापट झाली। नंतर पोलिसांनी ज्ञानेश्वर साळोखे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। ज्ञानेश्वर, नेमकं काय झालं इचलकरंजीत? इचलकरंजीमध्ये आज उद्धव ठाकरे गटाचे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटने या दोन्ही गटांची आहे ती रॅली होती आणि एकाच वेळी या रॅल्या शिवछत्रपती महाराजांच्या पुतळ्याच्या जवळ आल्या आणि त्यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी जोरदारपणे घोषणाबाजी करायला सुरुवात झाली। जोरदार असं टशन या ठिकाणी पाहायला मिळालं आणि त्यावेळी एकमेकांच्या अंगावरती धावून जाण्याचा प्रयत्न आहे ते कार्यकर्ते करत होते आणि त्यामुळे यामध्ये पोलिसांनी पडून या दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला। यावेळी का धक्काबुक्कीचा प्रकार सुद्धा या ठिकाणी झाला आणि त्यामुळे या परिसरामध्ये संपूर्णपणे तणावाची परिस्थिती होती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा याच परिसरामध्ये आहेत, येणार होते आणि त्यामुळे पोलिसांनी सतर्कता म्हणून आहे ते कार्यकर्त्यांना वेळीच पांगवले आणि त्यामुळे पुढचा अनर्थ आहे तो टळला। मात्र एकूणच पाहायला गेलं तर निवडणुकीतलं टशन जे आहे ते इचलकरंजीत या निमित्तानं पाहायला मिळालं। त्यामुळे आता या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारते हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र कार्यकर्त्यांच्या मध्ये या ठिकाणी होणारा राडा आहे तो मात्र आता पोलिसांनी रोखला गेल्याचं पाहायला मिळालं। बर तुर्तास धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या माहितीबद्दल।